आता पाहूयात लोकसभेचा आखाडा। पंतप्रधान मोदींच्या हातातून निवडणूक निश्चित आहे। 4 ते 5 दिवसांमध्ये तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल, काँग्रेस नेते राहुल गांधींचं वक्तव्य। लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। सलीम कुत्ता प्रकरणामध्ये चौकशी सुरू असल्यामुळे जिल्हाबंदी। बडगुजर यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन 10 दिवसांचा वेळ मागितला। अमोल कोल्हेंना खासदारकी नको होती, त्यांना राजीनामा देऊन अभिनय क्षेत्रामध्ये काम करायचं होतं। अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लाबोल। मीडियासमोर राजीनाम्याची भाषा अजित पवारच करायचे, मी नाही। अमोल कोल्हेंचं अजित पवार यांना प्रत्युत्तर, तर आधी दादा माझ्या भाषणाचं कौतुक करायचे असं म्हणत कोल्हेंचा दादांवर निशाणा। रवींद्र धंगेकर यांच्यासाठी विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यामध्ये ठाण मांडून नाना पटोलेंची सर्व ताकद पणाला। काँग्रेसकडून हायटेक प्रचार सुरू। काँग्रेस कार्यालयातून रोज 5000 मतदारांना फोन। धंगेकरांसाठी विदर्भातील काँग्रेसचे कितीही आमदार येऊ द्या, विजय आमचाच। भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा दावा। पुणे भाजपचा गड होता आणि राहणार, मोहोळ यांच्याकडून विश्वास व्यक्त। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील वातावरण तापलं। कोथरूडमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने, दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी। कर्नाटकातही लोकसभेनंतर आपल्यासारखंच होईल, आमच्याकडेही नाथ ऑपरेशन करायचे असं बेळगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। शिंदेंकडून बंडाचे संकेत। अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांना निवडणूक आयोगाची दुसरी नोटीस। तातडीने निवडणुकीतील खर्चाचा तपशील देण्याचे आदेश।